ह्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही, आम्हाला पाण्याशी घेतलं पाहिजे. कुणी आणा कुणी सोडा, आम्हाला पाणी द्या. कारण का 3 वर्षापासून जर टेल भागामध्ये पाणी भेटत नाही तर आताच कसे काय टेलचे नियम किंवा मागणी आली. ज्यांनी कोणी काय मीटिंग घेतली असतील त्यांनी हा पण विचार केला पाहिजे ना की बाबा उन्हाळ्याची पाळी मुंडीमध्ये पोचली, मुंडी मित्रकेला दिलेली नाही, तिथले पण शेतकरी ताणलेले आहेत, त्यांना तर काहीतरी केलं पाहिजे. ह्याच्यावर तोडगा निघू शकत होता, पण तोडगा काढला नाही असं म्हणत नाही मी, पण ते तसंच आहे. ते उजाळायला लागलं सगळं, पांढरं शिपट व्हायला लागलं, मग पाणी सोडून काय उपयोग आहे परत. एकदा उजाळाल्यावर शेतकऱ्याचं आर्थिकदृष्ट्या नुकसान सगळं व्हायला लागलंय. म्हणून आमचं म्हणणं आहे की पाणी आम्हाला ताबडतोब सोडा. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत, जलसंपदा विभाग उपविभागीय अभियंता भीमा पाटबंधारे विभाग टेंभुर्णी. सध्या जे आहेत ते सीनामाडा उपसिंचन योजना जी आहे त्या योजनेचे सर्व लाभार्थी आहेत. त्यांचा प्रश्न काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. कारण तर या जलसंपदा विभाग जो आहे या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी बरोबर ते 3रं ते 4थं आंदोलन या ठिकाणी आहे. या ऑफिसच्या समोर हे सर्व शेतकरी या ठिकाणी बसलेले चित्र सध्या आहे. एकच मुद्दा आहे की सीनामाडा उपसा सिंचन योजना आहे, त्या योजनेला पाणी सुटलं पाहिजे आणि पाणी दिलं पाहिजे. कारण पावसाने ओढ दिले आणि जे उभे पिकं आहेत ते आडवे झाले, जळून चाललेले आहेत. काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. दादा, काय झालं की किती वेळापासून तुम्ही बसला? तुमचं नाव काय? मी जयदेव पवार पडसाळून आहे. आम्हाला मागच्या 3 वर्षापासून टेल भागामध्ये पाणी आलेलं नाही. उन्हाळ्यामध्ये पण लिखी आश्वासन दिलं होतं, पण पाणी पोचलं नाही. आताची परिस्थिती अशी आहे की पावसानं दांडी मांडलेली आहे, पिकं तर जळलेली आहेत, पण जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न आहे. 20-25 मिनिटं पण बोर चालत नाहीत. आणि अशा अवस्थेमध्ये पाणी चालू केलं आणि परत बंद केलं. त्यामुळं या ठिकाणी आम्ही उपोषणाला आणि धरणाला बसलेलो आहे. सर्व शेतकरी ते कुठल्या भागातले आहेत? हे सगळे मुंडी मित्रकेवरील भेंड, आरण, सोलंकरवाडी, पडसाळी या भागातले आहेत. चालू करतो वगैरे म्हणतात, टेक्निकल चालू आहे त्यांचं, परंतु जोपर्यंत मुंडी मित्रिका सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून काय हलणार नाही. आता किती वाजल्यापासून सकाळी तुम्ही बसलाय? सकाळी 10 वाजता आलेलो आहे. 10 वाजता नाही. प्रामुख्याने काय मागणी आहे? प्रामुख्याने एकच मागणी आहे की मुंडी मित्रिकेचं जे पाणी आहे मागच्या 2-3 आवर्तन आलेलं नाही पाणी. त्यामुळे ह्या आवर्तनाला सध्याची कंडिशन जर बघितली तर फार बिकट परिस्थिती आहे त्या भागामध्ये. पेयच्या पाण्याची पंचायत आहे. तर मुंडी मित्रिका टेल भागामध्ये टँकर चालू आहे, पडसाळीमध्ये टँकर चालू आहे, बेडमध्ये पण ग्रामपंचायतीचा ठराव घेतलेला आहे पाण्यासाठी. आणि अशी बिकट परिस्थिती असताना थोडंसं लाल फितीमध्ये पाणी अडकवलं जाते आणि त्यामुळं आमची मागणी की बाबा आम्हाला पाणी आल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. तर साधारणतः यामध्ये काय राजकारण केलं जातं का? कारण बरेचसे रेतके मंडळी की याच प्रश्नावरती ठाम आहेत की सीनामाडा उपसिंचन योजना की आपण बघितलं तर व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा सोशल मीडियावरती जिकडे आपण जर ओपन केलं तर हाच विषय सगळीकडे पाहायला मिळते. नेमकं कारण काय? बघा, ही आलेली जी आहेत ना, ह्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही, आम्हाला पाण्याशी घेतलं पाहिजे. कुणी आणा कुणी सोडा, आम्हाला पाणी द्या. कारण का 3 वर्षापासून जर टेल भागामध्ये पाणी भेटत नाही तर आताच कसे काय टेलचे नियम किंवा मागणी आली. ज्यांनी कोणी काय मीटिंग घेतली असतील त्यांनी हा पण विचार केला पाहिजे ना की बाबा उन्हाळ्याची पाळी मुंडीमध्ये पोचली, मुंडी मित्रकेला दिलेली नाही, तिथले पण शेतकरी ताणलेले आहेत, त्यांना तर काहीतरी केलं पाहिजे. ह्याच्यावर तोडगा निघू शकत होता, पण तोडगा काढला नाही असं म्हणत नाही मी, पण ते तसंच आहे. ते आहे प्रामुख्याने मागणी प्रामुख्याने पाणी सुटल्याशिवाय नाही उठत नाही. मी ज्ञानेश्वर परमेश्वर जानराव, राहणार भेंड, तालुका माडा. तर आम्हाला उन्हाळ्याच्या ह्याच्यात पाणी सोडतो म्हणली, टेल टू हेडला पाणी नेतो म्हणली, परंतु काय पाणी सोडलं नाही. आत्ताच्या ह्याच्यात ज्यावेळेस महिना 1.5 महिना झाला पाईपलाईन चालू होऊन, त्यावेळेस अभियंता असेल ह्यांनी शेड्यूल बनवायचं असतं. ही काय योजना मला तर वाटतं शासनाच्या ह्याच्यात चालती का मनमानी कारभारात चालती हीच काय आम्हाला कळलं नाही. ज्यावेळेस तुम्हाला सांगतो आम्ही 2-3 वेळा आलो त्यावेळेस आश्वासन देण्यात आलं की तुम्हाला पाणी पोचवू. आता उन्हाळ्याची पाळी आम्हाला न देता जर ह्यांनी इकडं खाली लवळ हे भाग जर घेतला असेल तर हे मुंडी मित्रेकर वारंवार होणार अन्याय आहे. मग ह्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस आता साहेबांना विचारलं आम्ही की साहेब काय झालं, तर त्यांनी सांगितलं की गेल्या 2-3 दिवसात खासदार साहेबांशी, आमदार साहेबांशी आमची बैठक झाली, ती टेल टू हेड पाणी नेण्याचा प्रस्ताव आहे. तर मग आम्ही त्यांना विनंती केली, साहेब तुम्ही विचारलं नाही का, त्यांना सांगितलं नाही का की ज्यावेळेस उन्हाळ्यात पाणी सुटलं होतं त्यावेळेस तुम्ही मुंडी मित्रिकेला पाणी दिलं नाही साहेब, त्यांना पाण्याची गरज आहे असं तुम्ही का साहेबांना आम्ही विचारलं, तुम्ही त्या मीटिंगमध्ये बोललं नाही किंवा आमच्यातली कोण नेते मंडळी होती काय बोलली ही काय आम्हाला काय असं माहिती नाही. पण आज आमचं असं म्हणणं आहे की मुंडी मित्रिकेचं दार तुम्ही उचला तरच आम्ही इथनं जातो आणि आता आम्ही इथं आमरण उपोषण करायला तयार आहे. विभीषण हनुमंत सावंत, राहणार भेंड.
आमचं साहेब असं म्हणणं आहे की योगायोगाने आपल्याकडे पाऊस नाही आणि योगायोगाने आपलं नशीब की उजनी धरण 100%च्या वरती ओव्हरफ्लो आहे. बर तर आम्हाला 2 महिने झालं सिनामाडाला पाणी सुटून आम्हाला पाण्याचा थेंब नाही. एक दिवस सोडलं की बंद करून टाकलं. बर आम्ही तिथं पाटील साहेब म्हणून स्थानिक पाटकरी होते, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला पाणी सोडलं, आम्ही समोर उभा आहे. पाणी आलं की बंद केलं. मग आम्हाला वाईट वाटलं, म्हणलं आता आमची उपजीविका कशी, ते ऊसाचं 2 पैसे आहे त्याला काहीतरी होईल काय. ऊस जळायला लागलं, सगळं पांढरं शिपट व्हायला लागलं. मग पाणी सोडून काय उपयोग आहे परत. एकदा ऊस जळाल्यावर शेतकऱ्याचं आर्थिकदृष्ट्या नुकसान सगळं व्हायला लागलं आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की पाणी आम्हाला ताबडतोब सोडा. आणि सोडलं ती का बंद केलं ते बी कारण सांगा. आता ते तुम्ही सर्वजण बसलेला आहात, ते निवेदन कोणाकोणाला दिलेलं आहे? निवेदन जे आहे 14 ऑगस्ट रोजी हां बोला बोला. हां ईडी साहेब, सीई साहेब, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब आणि यांना सगळ्याला मेलद्वारे निवेदन दिलेलं आहे पहिलं. दिलेलं आहे. हो म्हणजे संविधानिक मार्गाने तुम्ही उपोषण हो, हो, बसलेलं हो. आहे. 14 उपोषण आहे की काय? आमरण उपोषण आहे. आमरण सगळ्यांचं. हो ठीक आहे. तर अशा पद्धतीने सध्या जर पाहिलं तर जलसंपदा विभाग उपविभागीय अभियंता भीमा पाटबंधारे उपविभाग टेंभुर्णी या ठिकाणी जर समजत आहे ते शेतकरी आहेत ते या ठिकाणी आपल्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत आणि शासन याकडे काय कुठल्या अँगलनं पाहते आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पाणी मिळतंय, हक्काचं पाणी आहे ते मिळतंय का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे.